पिंगचा नो बॉल आहे हा. अतिरिक्त धाव इथे मैदानाच्या मध्ये आली आणि या अतिरिक्त धावेने संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचणारे धावफलकावरती 36. फ्री हिट ऑन. उघडा डोळे पहा नीट, कारण आता आलाय फ्री हिट. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, पैर भी वहां गिरा जहां चूना कम था. फ्री हिट ऑन. आकाश शिंदेसाठी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असणार आहे. या फ्री हिटचा फायदा इथे मैदानामध्ये आकाश शिंदे घेईल का, हे देखील आपल्याला मैदानामध्ये बघायचं आहे. मनगडाची ताकद आज दाखवावी लागणार आहे आकाशला. सिक्की तयार. फ्री हिट ऑन. यावेळेस अप्परकट कडक बधडक ठोकलाय. डीप कव्हरला सीमारेषेच्या बाहेर षटकार झेरन. षटकार येताना जो आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाला, मॅच बॉल आलेला आहे. या षटकाराच्या मदतीने संघाचं धावफलक मात्र आता पुढे जाऊन पोहोचणार. धावफलकावरती 42. आकाश शिंदेला सांगायचं आहे, अडला अशील हजारदा, पडला अशील हजारदा, पराभवाच्या भयान रात्री रडला अशील हजारदा, पण झाले गेले विसर. मूठ आवळ, अश्रू आवळ, लक्ष्यावरती रोख नजर, अजून एक प्रयत्न कर. सिक्की तयार आहे. पुन्हा मैदानाच्या मध्ये आपण बघतो यावेळेस स्ट्रायकर मैदानामध्ये आकाश शिंदे. यावेळेस कोलवटापाचा बॉल होता. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून मात्र चेंडू खेळून काढलाय. चेंडू पडला, दिशा बदलली. सचिन पानसरे आहेत चेंडूला कव्हर करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील यशस्वीरित्या आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये घेतली जाईल. 2 धावा इथे आलेल्या आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने संघाचं धावफलक 44 धावा. सिक्की विरुद्ध आकाश. तुम्ही किती मोठे आहात, तुम्ही किती मैदानं गाजवली, यापेक्षा तुम्ही घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकासमोर कसे खेळताय ना, ह्या आज इथल्या प्रेक्षक राजाला बघायचंय. मोठा स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न होता शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. तिथे मात्र थोडेसे फंबल होत आहेत. सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नकार आहे. एक धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र आपण बघतोय आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 45 धावा. संघाची धावसंख्या आता आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा 45 धावा. सिक्की तयार आहे. स्ट्राइक ऑन जयस सईद. कट केले बॉलला, परंतु यावेळेस बघायचं बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीयेत. संघाची धावसंख्या मात्र आपण बघतोय इथे मैदानामध्ये स्थिर असणार आहे. आणि संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिले तर मैदानाच्या मध्ये 45 धावा आहेत. आहेत. दोन्ही स्कोरर आहेत ना, दोघांकडे सेम आहे. एक वाईड आलाय ना, नो बॉल एक, सॉरी नो बॉल एक. बॉल तयारी पुण्याच्या मैदानाच्या मध्ये. राऊंड द विकेट. सिक्की. स्ट्राइक ऑन जयेश. खोलवा टप्प्याचा बॉल उडवलाय बॉलला. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार झेरन. स्वागत करूया. स्वराज्य स्पोर्टला बुरसे संघाचा अर्धशतक पूर्ण होतंय. 51 धावा धावफलकावरती आहेत 6 षटकांच्या समाप्तीनंतर. जयेश आणि आकाशला निश्चितप्रमाणे प्रयत्न करायचे आहेत. हिंदीमध्ये एक सुंदर वाक्य आहे, कोशिश तब तक करो जब तक थक ना जाओ, कोशिश तब तक करो जब तक थक ना जाओ, और मेहनत तब तक करो जब तक जीत ना जाओ. प्रयत्न तोपर्यंत करायचे जोपर्यंत थकत नाही, आणि मेहनत तोवर करायची आहे जोवर आम्ही जिंकत नाही. 6 षटकं संपली आहेत.
6 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघतोय स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 51 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती मैदानामध्ये पुन्हा एकदा बघायचंय आदेश गाडे यांच्या हातामध्ये मात्र चेंडू आता सोपवलेला आहे. आकाश शिंदे 45 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला आकाश. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार आहे. आदेश गाडे राऊंड द विकेट. अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न आपण बघतोय मैदानामध्ये केला जाईल. सिंगल तरी ती आलेली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय का बघायचंय. नकार जो मैदानामध्ये ते कळवला आणि संघाची धावसंख्या आता आपण मैदानामध्ये ते बघणार आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकेल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 52 धावा. स्वराज्य म्हटलं की हे स्वराज्य मावळ्यांच्या मनगटाच्या जोरावरती उभं राहिलंय. कोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढला. यावेळेस गती परिवर्तन केला चेंडू मयूर पालघर चेंडूला कव्हर करेल. सिंगल इथे आलेली आहे. आज व्हेरिएशन मात्र निश्चितपणे दाखवलं इथे आदेश गाडेने. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर एका धावेच्या मदतीने 53 धावा. गडकिल्ल्यांनी राखिले स्वराज्य, गडकिल्ल्याने स्थापिले स्वराज्य. गडकिल्ल्यांतून मावळा लढला आणि याच मातीत महाराष्ट्र घडला. यावेळेस उडवला बॉलला. बॅटचा फेस ओपन केलाय. खिलाडी बन गया दर्शक और दर्शक बने दीवाने. षटकार छेदन. षटकार आपण पाहतो मैदानाच्या मध्ये आलेला आहे. या षटकारांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल 59 धावा. 59 रन. लॉस ऑफ 3 विकेट. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार आहे. पुण्याच्या मैदानामध्ये बघायचे आदेश. राऊंड द विकेट. हा ट्रॅकर बॉल होता. उडवलाय बॉलला. आसमानी टोला. गगनभेदी. गगनाला कवच निघालणारा सडक पक्कडक षटकार छेदन. इथे आपण पाहिलं ना तर मावळच्या या उर्से गावामध्ये 2च गोष्टी फेमस आहे. सांगितलं यापूर्वी देखील. एक मावळचा ओम्या बैल आणि 2 आकाश शिंदेची फलंदाजी. या गावामध्ये फक्त 2च आहेत. एक बैलगाडा शर्यत आणि दुसरं म्हणजे क्रिकेट. बॉलर तयार आहे. पुढे सरसावा चेंडू मात्र पाहायचा. मिडअपच्या डोक्यावरून चेंडू सुसाट वेगाने सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत दणदणीत चौकार. जीवनदादा कारके आणि राहुलदादा ओझरकर यांच्या वतीने आकाच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा प्राइज असणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार आहे. पुन्हा आदेश. ओ यावेळेस जोरदार बॅटी दे पाहतोय मैदानामध्ये फिरवली आहे. सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय. हिट मात्र होऊ शकला नाहीये. बॅकअप साठी खेळाडू नाहीये तिथे. 2 धावा तर आल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का. केलाय डेंजर एंडला जयेश. ओ आणि तिथे मात्र डायरेक्ट हिट. जयेश सहित परतेल इथे. इथे जर आपण पाहिलं तर मैदानात आता मैदानाच्या मध्ये आपण बघतोय 71 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 7 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलेला आहे. शेवटचं षटक आणि आता मात्र आपण पाहतो शेवटचं षटक मैदानामध्ये घेऊन येईल सचिन दादा पानसरे. या ठिकाणी आकाश साठी प्राइज झाले. आकाश शिंदेने जर वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केला ना तर उर्सेगावचे भूषण SP धामण करता संदीप
धामणकर यांच्या वतीने 1000 रुपयाचं प्राइज असणार आहे. 71 धावा. शेवटचा षटक सचिन दादा पानसरे यांच्या हातामध्ये. स्ट्राइक ऑन आकाश. लोअर फुल टॉस इनसाइड आउट स्ट्रोक खेळलाय. चेंडू चाललाय दन 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 करत. ये रास्ता है 4 के फॉर रन. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार आहे. पुढे येता नितीनदादा ठाकूर यांच्या वतीने लकी मुदळेसाठी 100 रुपयाचं प्राइज आहे, ज्याने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलं. चौकार इथे आलेलं आहे. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 75 धावा आहेत. स्ट्राइक ऑन आकाश. यावेळेस बॅटची कडा होती तिथे मात्र बघायचंय सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जाईल. सिंगल तर मैदानामध्ये आली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न बघायचं मैदानामध्ये केलाय जरूर. स्वतःकडे स्ट्राइक ठेवेल अक्षय. मात्र एकही चेंडू न खेळता मात्र तो मैदानामध्ये इथे बाद होतोय. कधी कधी चांगल्या कामासाठी स्वतःची विकेट इथे सॅक्रिफाइस केली अक्षय अंबेकरने. थँक्यू डीजे. इथे जर आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये आता विकेट त्यांना पाहायला मिळते. आयुष्यामध्ये जर आपण पाहिलं तर आपले आयुष्य देखील एका पेनड्राईव्ह सारखं आहे. पेनड्राईव्ह सारखं नाहीये, कारण ओहो यावेळेस काय स्ट्रोक खेळलाय मैदानाच्या आतमध्ये. आकाश शिंदेच्या पाठमधून A1 क्वालिटी षटकार 6 धावा. ऐसा कम ही होता है. बघतोय 41 धाव्यांवरती खेळतोय. SP धामणकरचा संदीपभाऊ धामणकर यांच्या वतीने अख्खाच्या अर्धशतकी खेळीसाठी 1000 रुपयाचा प्राइज असणार आहे. बॉलर तयार आहे. 82 धावा धावलकावरती. कोलबटाचा बॉल यावेळेस पुन्हा खोदून काढला. यावेळेस दिनेश आकाश शिंदे सांगतोय कुछ देर की खामोशी है शोर आएगा. कुछ देर की खामोशी है शोर आएगा. तुम्हारा तो सिर्फ वक्त आया है, हमारा तो दौर आएगा. चौकाराला लागोपाठचा दुसरा आक्रमण. खोलवर टप्प्याचा बॉल. यावेळेस बॅटचा फेस ओपन केलाय. चेंडू हवेत आहे. झेल सुटलाय. सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव घेतली गेली. 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये येणार आहेत. जसा बैलगाड्या क्षेत्रामध्ये मावळचा ओम्या आहे ना, तसा या उर्से गावातला हा आकाश आहे. याची बॅट थांबत नाही. स्कोर कार्ड वरती 88 धावा आहेत. अक्षयदादा सोनवणे यांच्या वतीने अख्खाच्या अर्धशतकी खेळी पूर्ण झाली. 1000 रुपयाचा प्राइज असणार आहे. अख्खाचा क्लासमेट ग्रुप यांच्या वतीने अख्खाच्या अर्धशतकी खेळी पूर्ण झाली तर 1000 रुपयाचा प्राइज असेल. एक चेंडू आता. आकाश 47 वरती आहे. आकाश स्ट्रायकर तयार. यावेळेस कट केल्या बॉलला. चेंडू मात्र बघायचं डिक्लेअर झोन मध्ये जाईल. मिळतील 2 धावा. 2 धाव्यांच्या मदतीने पहिला डाव संपलाय. धावफलकावरती 90 धावा आहेत. 91 आता मात्र बनवायचे आहेत. परंतु प्रेक्षकांनो, आकाशची ही जर इनिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या आकाशच्या या खेळीसाठी. काय बॅटिंग केली आकाशने.